आपण प्रभू येशू मरण्यासाठी का आला याच्या 50 कारणांची एक मालिका अभ्यासतोय. आणि आज आपण 11व्या एका खूप महत्त्वाच्या कारणावर बोलणार आहोत. आमच्या चॅनलवर असे अनेक अभ्यास आहेत, म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या भागात आपण एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबलो होतो. आठवते की एक 100% पवित्र आणि न्यायी देव पापी माणसाला नीतिमान म्हणून घोषित करतो, तरी तो स्वतः न्याय कसा काय राहू शकतो? हे तर एक मोठं कोडच वाटतं, नाही का? पण आजच्या अभ्यासात बायबल या गहन कोड्याचं किती आश्चर्यकारक उत्तर देतं ते आपल्याला कळणार आहे. तर ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला आजचा प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण आधी मूळ प्रश्न आणि त्यातलं दुहेरी आव्हान समजून घेऊ. मग देवाने त्यावर दिलेले 2 अद्भुत उपाय पाहू. त्यानंतर महान अदलाबदल म्हणजे काय ते उलगडू. आणि सगळ्यात शेवटी हे सत्य आपल्या रोजच्या जीवनात किती मोठा बदल घडवू शकतं हे पाहू. आता बघा, देवाच्या पवित्र सानिध्यात उभं राहायचं असेल तर आपल्याला एका नाही तर 2 गोष्टींची गरज आहे. पहिली, आपल्या पापांची शिक्षा रद्द व्हायला पाहिजे. आणि दुसरी, जी तितकीच महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्याकडे परिपूर्ण नीतिमत्व असायला हवं. याचाच अर्थ फक्त पापांची क्षमा मिळणं पुरेसं नाही. हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. विचार करा, आपलं एक आध्यात्मिक बँक खातं आहे. पापांमुळे त्यावर खूप मोठं कर्ज आहे. आता देवाने ते कर्ज माफ करून खातं फक्त 0 केलं तर चालेल का? नाही. देवाच्या राज्यात प्रवेशासाठी ते खातं केवळ 0 असून चालणार नाही, तर ते परिपूर्ण नीतिमत्तेने भरलेलं म्हणजे पॉझिटिव्ह बॅलन्स असलेलं असायला हवा. तर मग देवाने हे दुहेरी आव्हान कसं पूर्ण केलं? चला, उत्तराच्या पहिल्या भागाकडे वळूया. पापांची क्षमा. आणि ही क्षमा आपल्याला मिळते ख्रिस्ताच्या मरणातून. आपल्या प्रत्येकावर पापांचं इतकं मोठं कर्ज होतं की ते आपण कधीच फेडू शकलो नसतो. पण वधस्तंभावर येशूने ते सगळं कर्ज स्वतःवर घेतलं. यशया 53:5 किती स्पष्टपणे सांगतं, तो आपल्या अपराधांसाठी जखमी झाला, आपल्या अधर्मांसाठी चिरडला गेला. त्याच्या मरणाने आपल्या पापांच्या कर्जाची पावतीच कायमची फाडून टाकली. पण थांबा, कर्ज फिटलं हे तर अर्धच उत्तर झालं. मग त्या आध्यात्मिक खात्यात परिपूर्ण नीतिमत्व जमा कुठून होणार? याचं उत्तर ख्रिस्ताच्या मरणात नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनात लपलेलं आहे. हे वचन आपल्या नीतिमत्वाचा स्रोत अगदी स्पष्ट करतं. हे नीतिमत्व आपल्या चांगल्या कामांमधून येत नाही, तर येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण आज्ञापालनातून येतं. जसं आदामाच्या एका चुकीमुळे सगळे पापी ठरले, तसंच येशूच्या संपूर्ण आज्ञाधारक जीवनामुळे आपल्याला नीतिमत्व एक अद्भुत दान म्हणून मिळतं. आणि हे समजून घ्या की हे नीतिमत्व म्हणजे फक्त एक चांगली कृती नाही. फिलिपिकन्स 2:8 सांगतं की येशू मरणापर्यंत, होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत आज्ञाधारक राहिला. म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्य, प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती देवाच्या इच्छेनुसार 100% परिपूर्ण होती. त्याचं मरण म्हणजे त्याच्या आज्ञाधारक जीवनाचा कळस होता. आणि हीच परिपूर्णता आपल्या नावावर जमा केली जाते. तर मग आपलं कर्ज फेडणं आणि आपल्या खात्यात नीतिमत्व जमा होणं हे दोन्ही एकाच वेळी कसं घडलं? याचं उत्तर बायबलच्या एका अत्यंत सुंदर संकल्पनेत आहे, जिला म्हणतात महान अदलाबदल. ही संकल्पना आपल्या तारणाचा अगदी गाभा आहे. बघा, हे एकच वचन त्या दुहेरी हस्तांतरणाचं किती सुंदर वर्णन करतं. इथे 2 गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. एक, आपलं पाप ख्रिस्तावर लादलं गेलं, ज्याला पापाचा अनुभवही नव्हता. आणि 2, त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं गेलं, जे आपण आयुष्यात कधीच कमावू शकलो नसतो. ह्याला समजून घेण्यासाठी पुन्हा त्या बँक खात्याची कल्पना करा. समजा एका व्यक्तीवर करोडोंचं कर्ज आहे. एक श्रीमंत व्यक्ती पुढे येते आणि त्या व्यक्तीचं सगळं कर्ज स्वतःच्या खात्यावर घेते. पण ती व्यक्ती तिथेच थांबत नाही. त्याच क्षणी ती आपल्या खात्यातील अमाप संपत्ती त्या कर्जदार व्यक्तीच्या खात्यात ट्रान्स्फर करते. वधस्तंभावर नेमकं हेच घडलं. आपलं पाप ख्रिस्तावर गेलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्यावर आलं. चला, हीच अदलाबदल एका चित्रातून पाहूया, जे आपल्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट करेल. कल्पना करा की आपण सगळे पापाच्या चिखलाने माखलेले फाटके तुटके कपडे घालून उभे आहोत. हे कपडे आपली लाज आणि अधार्मिकता दाखवतात. अशा अवस्थेत आपण देवाच्या पवित्रतेसमोर उभं राहूच शकत नाही. आणि मग तिथे येशू येतो. तो आपल्या अंगावरचे ते घाणेरडे फटके कपडे स्वतःवर घेतो. आपली सगळी लाज, सगळा दोष तो स्वतः धारण करतो. आणि त्या बदल्यात तो आपल्याला त्याचे स्वतःचे निर्दोष, तेजस्वी आणि परिपूर्ण नीतिमत्वाचे वस्त्र घालायला देतो. आणि हेच या अदलाबदलीचं सौंदर्य आहे.
आता जेव्हा देवपिता आपल्याकडे पाहतो तेव्हा त्याला आपली फाटलेली मळलेली वस्त्र दिसत नाहीत. त्याला दिसतं ते ख्रिस्ताचं परिपूर्ण नीतिमत्वाचं वस्त्र जे आपण घातलेलं आहे. ख्रिस्तामध्ये असणं याचा खरा अर्थ हाच आहे की देव आपल्याला ख्रिस्ताच्या परिपूर्णतेच्या चष्म्यातून पाहतो. म्हणूनच नीतिमत्व मिळवण्याचे दोनच मार्ग आहेत. एक आहे नियमशास्त्राचा, म्हणजे स्वतःच्या कर्मांनी प्रयत्नांनी देवाला प्रसन्न करण्याचा एक दमवणारा मार्ग. पण फिलिपेकरांस 3:9 दुसरा मार्ग सांगतो, तो आहे कृपेचा, ज्यात आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचं नीतिमत्व एक विनामूल्य अद्भुत दान म्हणून स्वीकारतो. बरं, आत्तापर्यंत आपण हे अद्भुत सत्य पाहिलं, पण ह्या सत्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो? देवाच्या नजरेत आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत हे जाणून जगण्यात काय फरक पडतो याचा कधी आपण विचार केलाय का? हे सत्य आपल्याला अनेक प्रकारच्या भीतीतून मुक्त करतं. ते आपल्याला न्यायाच्या दिवसाच्या भीतीतून मुक्त करतं. ते आपल्याला पूर्ण आत्मविश्वासाने देवाच्या सानिध्यात जाण्याचं स्वातंत्र्य देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण चुकतो तेव्हा देवासमोरची आपली ओळख बदलत नाही, कारण ती आपल्या कामगिरीवर नाही तर ख्रिस्ताच्या परिपूर्ण कामगिरीवर आधारलेली आहे. हे आपल्याला भीतीतून नव्हे तर कृतज्ञतेतून पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतं. एक क्षण थांबा आणि या प्रश्नावर विचार करा. जर देवासमोरची आपली ओळख आपल्या यशावर किंवा अपयशावर अवलंबून नसेल, तर आपण आज जास्त धैर्याने जगू शकतो का? आपण इतरांवर जास्त उदारपणे आणि मोकळेपणाने प्रेम करू शकतो का? आपण चुका करण्याच्या आणि अपयशी ठरण्याच्या भीतीतून खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकतो का? हे सत्य केवळ न्यायाच्या दिवसाच्या भीतीतूनच नाही, तर रोजच्या जगण्यातल्या अपयशाच्या भीतीतूनही आपल्याला मुक्त करतं. हे आपल्याला देवाची आणि इतरांची सेवा भीतीपोटी किंवा काहीतरी सिद्ध करण्यासाठी नाही, तर शुद्ध आनंदाने आणि प्रेमाने करायला शिकवतं. चला तर मग, आजच्या या गहन अभ्यासातून आपण काय शिकलो? यातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आपण पुन्हा एकदा पाहूया. येशू ख्रिस्त वधस्तंभावर केवळ आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी नाही, तर आपल्यासाठी आवश्यक असलेलं परिपूर्ण नीतिमत्व पुरवण्यासाठीही आला. त्याने हे दुहेरी कार्य पूर्ण केलं. तो आपली क्षमा आणि आपली परिपूर्णता दोन्ही बनला. या अद्भुत कार्याबद्दल आपण त्याची स्तुती करूया आणि पूर्णपणे केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवूया.